आता बातमी आहे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांसंदर्भातली। त्यांनी शासकीय मदत नाकारलेली आहे। 10 लाखांच्या मदतीचा चेक घेऊन तलाठी आणि मंडळ अधिकारी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीला आले होते। मात्र माझ्या मुलाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत घेणार नाही असा पवित्रा या कुटुंबियांनी घेतलाय। सोमनाथच्या आई आणि भावाने ही मदत नाकारली आहे। जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही असा निर्णय कुटुंबाने घेतलाय। पंकज क्षीरसागर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। पंकज, कुटुंबियांचं नेमकं म्हणणं काय आणि पुढची आता अपडेट काय येते? अश्विन, जर आपण बघितलं तर परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। आता जवळपास महिना, या 2-3 दिवसामध्ये महिना या घटनेला उलटल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आर्थिक मदत जी आहे ती 10 लाखांची जाहीर केली होती। त्या अनुषंगाने प्रशासनाने प्रस्ताव पाठवला होता। आज त्यांच्या विभागाकडून तो चेक आलेला आहे आणि तो चेक घेऊन मंडळाधिकारी आणि तलाठी जे आहेत सोमनाथ सूर्यवंशी जिथं थांबलेले ते तिथं आले होते। मात्र हा चेक आणि मदत घेण्यास सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आणि त्यांच्या भावांनी नकार दिलेला आहे। कारण जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही शासकीय मदत घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांचे आभार त्यांनी मानले की तुम्ही आर्थिक मदत पाठवली, मात्र आम्ही जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही, या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, कारवाई होत नाही तोपर्यंत मदत घेणार नसल्याचा पवित्रा त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला आहे। अश्विन, धन्यवाद पंकज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।